मैत्रिणींनो, आज आपण खूप महत्त्वाचा असा विषय पाहणार आहोत जो न्यू मॉम्सना पडणारा प्रश्न असतो की ब्रेस्ट फीडिंग करताना कॉफी पिणं सुरक्षित आहे का आणि कॉफी पिल्याने माझ्या बाळावर काही परिणाम होईल का. तर आपण याबद्दल सविस्तर पाहणार आहोत. डिलिव्हरी झाल्यानंतर आईला खूप थकवा येतो, रात्री झोप पूर्ण होत नाही, वारंवार बाळाला फिडिंग करावी लागते, शरीर खूप दमलेलं असतं आणि अशावेळी एक गरम कॉफी म्हणजे एक कप गरम कॉफी म्हणजे जणू एनर्जी बूस्टच वाटतो. पण मनात लगेच प्रश्न येतो, ही कॉफी माझ्या बाळाला त्रास देईल काय. तर याबद्दल आपण सविस्तर असं पाहणार आहोत. कॉफीमध्ये कॅफेन हे जास्त प्रमाणात असते. सगळ्यात पहिले कॅफेन म्हणजे काय हे समजून घेऊ. तर कॅफेन हे कॉफी, चहा, कोल्ड्रिंक आणि काही चॉकलेट तसेच एनर्जी ड्रिंक यांमध्ये कॅफीन हे असतंच. आईने घेतलेलं कॅफीन हे रक्तातून आईच्या दुधात थोड्या प्रमाणात पोहोचतं, पण महत्त्वाचं हे की खूप जास्त प्रमाणात ते जात नाही आणि खूपच कमी प्रमाणात ते बाळापर्यंत पोहोचतं. आता मी तर सांगितलं आहे की काही थोड्याच प्रमाणात कॅफीन हे बाळापर्यंत पोहोचते, पण मग नक्की समस्या येते कधी. तर जर आई खूप जास्त प्रमाणात कॉफी पित असेल, म्हणजेच की 3 ते 4 स्ट्रॉंग कप किंवा एनर्जी ड्रिंक आई रोज घेत असेल, तर काही लक्षणे ही नक्कीच बाळामध्ये दिसू शकतात. जसे की बाळ चिडचिड करणं, झोप नीट न लागणं, वारंवार जाग येणं, अस्वस्थ हालचाली किंवा काही बाळाच्या पोटात दुखणं. विशेषतः न्यूबॉर्न ते 3 महिन्यांच्या बाळामध्ये कॅफीनचे परिणाम हे जास्त प्रमाणात दिसू शकतात, कारण त्यांच्या शरीराला कॅफीन प्रोसेस करायला खूप जास्त वेळ लागतो. आता महत्त्वाचा प्रश्न असा की किती कॉफी सेफ आहे. तर साधारण 1 ते 2 कप आणि ते पण मध्यम प्रमाणातली, म्हणजे स्ट्रॉंग कॉफी नसावी, थोडी माइल्ड असावी, मध्यम प्रमाणातली ही कॉफी असावी. आणि कधी प्यावी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळ अशी आहे की बाळाला दूध पाजल्यानंतर लगेचच तुम्ही कॉफीचा कप हा घेऊ शकता, कारण पुढच्या फिडिंगपर्यंत शरीरातील कॅफीनचे प्रमाण हे थोडं कमी होऊन जातं. बाळ अचानक हे जास्त रेस्टलेस असेल तर 3-4 दिवस तुम्ही कॉफी बंद करून पहा, पूर्णपणे बंद करून पहा. जर बाळ शांत होत असेल तर कॉफी कारण असू शकतं, त्यामुळे तुम्ही कॉफी ही बंद करून पहा. पण प्रत्येक बाळ हे वेगळं असतं. काही बाळांना आईच्या 1 कप कॉफीचा काहीच फरक पडत नाही. पण लक्षात ठेवा, हेल्दी मॉम म्हणजेच हेल्दी बेबी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.